नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर अजून एक आवळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. इथे मी एक 6 ते 7 आवळे घेतलेत. ते स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आणि मग त्या किचन नॅपकिनने ते एकदम सुके होईपर्यंत ते पुसून घेतलेत. आपल्याला पाणी नाही राहिलं पाहिजे आवळ्यावर. मग त्याच्या आपण फोडी केल्यात मी. फोडी तुम्हाला लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा. तर आवळा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना व्हिटॅमिन सी भरपूर तुम्हाला मिळते. आणि मी एक 4 एक व्हिडिओज आवळ्यावर शेअर केलेत. म्हणजे आवळ्याचं सरबत, आवळ्याचं मुरंबा, आवळ्याचं कँडी. पण आजचं रेसिपी वेगळी आहे. त्याचं महत्त्व वेगळं आहे. ते मी तुम्हाला सांगते. तर पहिला आपण ह्या काचेच्या बरणीमध्ये जी मी स्वच्छ धुवून घेतलेली सुकी केली आहे ती आणि आता आवळा त्याच्यात भरते. आजचा व्हिडिओचं काय महत्त्व काय आहे की हा आवळा 3 गोष्टींबरोबर त्याचा एकदम मॅक्सिमम बेनिफिट घेता येईल आपल्याला. म्हणजे एक म्हणजे मध. तर मध तुम्हाला इथे मी एक 2 ते 3 टेबलस्पून मध घेतले आणि काळं मिरी. काळं मिरी मी फ्रेश काळी मिरी खुटून घातले, पावडर नको बाजारातली. हे बघा फ्रेश क्रश केलेली काळी मिरी आहे. आणि आता हे मी बाटलीत ते भरून असं मी 3 दिवस ही अशी बाटली शेक करणार आणि तिसऱ्या दिवसानंतर हा तुम्ही आवळा खाऊ शकता. तर ह्या 3 आवळा, मध आणखीन काळं मिरीचं खूपच इम्पॉर्टंट आहे तुमच्या शरीरासाठी. तर नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.